न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास निर्भया वय वर्ष 22 ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे, आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये, मी पेन विसरलो, कृपया आपण पोच द्या, रिसीट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला। त्याचा तपास चालू आहे। सर, काय त्यांनी चिठ्ठी या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती, फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते, त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे। आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली, लीक केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल। या बाबतीत निर्भया ह्या 7:30 नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाहीत, परंतु फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणांती ठोस माहिती आपल्याला। निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात, परंतु भाऊ हे गावी गेलेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या। या कल्याणी नगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात। आपण म्हणता ते बरोबर आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते। त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे। या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे। मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचेही विश्लेषण चालू आहे। आमची जवळपास 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहे। निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्या पुढे मांडू। त्या सोसायटीचे एंट्री एक्झिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे। याबाबत अधिक तपास चालू आहे। सर, पण स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्यासोबत आहेत। निर्भया महाराष्ट्रातली का महाराष्ट्राच्या? महाराष्ट्रातीलच आहेत। जॉब करिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळं कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहत होत्या। कधीपासून? पुण्यात ते मागील 1 वर्षापासून राहतात। याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत, कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेकी केली होती का किंवा काय पूर्वीची ओळख होती का, नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत, याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू आहे। याबाबत आम्ही निर्भयाकडे चौकशी करत आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।